हाय फ्रेंड्स, वेलकम. आम्ही ना आज सर्वांशी भेटलो होतो. एवढं छान वाटत होतं ना. पण त्याआधी ना मी स्वयंपाक बनवला. मी भात वगैरे ना बनवला बरोबर दुसऱ्या कशामध्ये तर असं काढून ठेवते आणि ते भांडे घासून ठेवते, जेणेकरून जास्त भांडे पडू नये. आणि आपण डायनिंग टेबलवर जेवताना ना पण छान बाउल्स वगैरे असेल ना तर खूप छान दिसतं. तुम्हाला माहिती आहे, मी काल परवा डायनिंग टेबल साफ केलेलं आहे. त्यामुळे तेव्हापासून आम्ही डायनिंग टेबलवरच जेवण करत असतो. मग पाण्याचा मग वगैरे भरून घेतला. नंतर मी भाजी पण बनवलं होतं, सांबार. ते सांबार पण दुसऱ्या बाउलमध्ये काढून भरून घेतलेलं आहे. त्यासोबत मिरची बनवली होती. म्हणजे आपल्या इकडं मिरचीची भजी म्हणतात, कुठं कुठं मिरची पकोडे पण म्हणतात, इकडं फक्त मिरची म्हणतात. ते मिरची काकडी वगैरे सॅलड तर मला खूप आवडतं असं भातवरणाबरोबर बरोबर. बघा आमचं डायनिंग टेबल किती छान दिसते, किती सुंदर. ह्या पद्धतीनं मी जेवायला बनवलेलं होतं. मग आम्ही जेवण करून असंच वॉकिंगला निघलो होतो. मग तिथं त्या अपार्टमेंटमध्ये आम्ही पहिलं राहत होतो, तुम्ही बघितलं असेल 1-2 वेळेस. त्या अपार्टमेंटकडे गेलो होतो का, कारण माहिती आहे का, तिथं ना सगळे आपले मराठी माणसं आहेत आणि मराठी माणसांसोबत राहायला छान वाटतं. त्यांच्यासोबत बोललं ना आपण महाराष्ट्रामध्येच आहोत असं वाटतं. म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो, सगळ्यांशी भेटलो आम्ही. एवढं छान वाटत होतं ना. खूप खूप दिवसानंतर भेटले. चला भेटू पुन्हा. बाय.